नमस्कार, हाय सर्वांना. सो गुड इव्हनिंग. मी चाललो आहे आता, माझी सेकंड ट्रिप आहे. मी चाललो आहे आत्ता पंढरपूरला, कारण का आषाढ एकादशी येते आहे आणि तुमचा सर्वांचा लाडका मित्र, भाऊ, सगळ्यांचा आवडता एक सहकारी चाललेलो आहे पंढरपूरला. थोडंसं घरातून निघताना ब्लॉगिंग नाही करू शकलो, यासाठी खरंच सॉरी. आत्ता मी पोचलेलो आहे जस्ट तुर्भ्याला. तर बघू शकता खूप रस्त्यांची अवस्था खूपच बेकार झालेली आहे. खूपच बेकार झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की हे कितीपर्यंत या गोष्टी जात आहेत ना, ते मला बघायचं आहे. झेंडा झाला आहे, झेंडा पडलेला आहे, झेंडाचा प्रॉब्लेम झालेला आहे. झेंडा माझा खाली झालेला आहे. मी अशी सेटअप केलेला आहे गाडीचा. सो तो खाली झाला, त्याला वरती व्यवस्थित बांधलं पाहिजे. कारण का हा मधीच पडू शकतो. सो त्याला बांधावं लागेल व्यवस्थित. कारण का सुटतो येतो आणि सुटला की खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण का ते टायर मध्ये येईल, कशामध्ये पण येईल. हा, आता तर बांधलेला आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा घेऊन चाललोय. हा माझा सेटअप आहे, जगूला मस्तपैकी हे केलेला आहे. सो वापस राईट चालू. IBS. हो, हे हॉटेल आपण घेऊ शकतो, अफोर्डेबल आहे, चालेल. भारत सरकार या अशा गाड्यांवरती ना पहिला कारवाई केली पाहिजे. कारण का भारत सरकारचे पाटे लावून ते लोक सर्रास गाड्या फिरवतात. पनवेल मुंबई, पनवेलसाठी सरळ जायचं, मुंबईसाठी टर्न मारायचा आणि आम्ही जायचं सरळ. कारण का आपण चाललेलं आहे पंढरपूरला. आता आमचा रूट असेल पनवेल पुणे, सॉरी पनवेल खोपोली लोणावळा पुणे, नंतर जेजुरी सासवड, त्याच्यानंतर फलटण नातेपोते, नंतर पंढरपूर. सो माझा विचार चालू आहे अक्कलकोटला पण जाऊन यायचं. पण बघूया, जर टाइम भेटला लवकर पोहोचलोच तर भेटूया. आणि स्वामी समर्थांना लवकर गाडी मारावी लागेल, कारण का मला घाट पण चढायचा आहे. माझ्या मम्मीचा कॉल आलाय. मम्मी हाय कर, हाय कर, हाय कर मम्मी, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. कॅमेरा ब्लॉग हाय कर. ॲक्च्युली माझ्या मम्मीला भीती वाटते, कारण का पाऊस खूप पडतो, त्याच्यामुळे ती मला व्हिडिओ कॉलवरती बोलती आहे माझ्यासोबत. चांगलं वाटते, आईवडिलांना माझी काळजी आहे, पण त्यांच्यासाठी मी चांगलं चालणार आहे. ठीक आहे, डोंट वरी, मी व्यवस्थित जातोय मम्मी, डोंट वरी, मी व्यवस्थित जातोय. तो खूप पाऊस पडतोय आणि तुम्ही बघू शकता एक्सप्रेस हायवे, खूप पाऊस पडतोय. आता आपण हा घाट चढलाय, खूपच पाऊस पडतोय. शेवटी लोणावळ्यामध्ये आहे ना यार. बघू शकता हा लोणावळाचा पूर्ण ब्रिज.
आणि पूर्ण धुके आहे, पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं. फक्त माझ्या गाडीचं आहे लाईट्स म्हणून आता खूप धुके आहेत, खूप म्हणजे खूपच. खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. ॲक्च्युली माझी येल्लो लाईट हे झाली आहे, थोडीशी डाऊन झाली आहे. थोडं काही येल्लो लाईट चालू का होत नाही आहे, बघूया चालू होते का नाही. अरे चालू झाली. येल्लो लाईटीचं खूप महत्त्व आहे, कारण का त्यामध्ये चांगलं असतं. अरे बाप, एक गाडी पलटी झाली, पुन्हा दिसते मला माहीत नाही, पण काही समोरचं दिसत नाही आहे, काहीही नाही आहे. आणि वाजले किती, फक्त 9:30 वाजता ही अवस्था आहे. म्हणजे अवस्था बोलता येणार नाही, हा रोमांच आहे. आणि एका रायडरला काय पाहिजे असतं यार, एका रायडरला काय पाहिजे असतं. पंढरपूर तुम्ही पण चला कधीतरी पंढरपूरला. ॲक्च्युली मी 4 वर्ष झालं जातो, 4 वर्ष झालं, पण ही फर्स्ट टाइम हिला घेऊन चाललोय. सुझुकी. चला बाय, थँक्यू. जग्गूला कमेंट भेटली आता, खूप भारी वाटलं. कारण का जग्गू माझा जीव आहे, हे खूप चांगलं वाटलं. लोक विचारतात आणि मी हाताने गर्वाने सांगतो मी पंढरपूरला चाललो. तो 2 ते 3 मिनिटामध्ये येईल माझ्या भावाचं घर. तुम्ही पण चला कधीतरी पंढरपूरला. ॲक्च्युली मी 4 वर्ष झालं जातो, 4 वर्ष झालं, पण ही फर्स्ट टाइम हिला घेऊन चाललोय. सुझुकी. चला बाय, थँक्यू. जग्गूला कमेंट भेटली आता, खूप भारी वाटलं. कारण का जग्गू माझा जीव आहे, हे खूप चांगलं वाटलं. लोक विचारतात आणि मी हाताने गर्वाने सांगतो मी पंढरपूरला चाललो. तो 2 ते 3 मिनिटामध्ये येईल माझ्या भावाचं घर.
आता त्यांनी मला जस्ट कॉल केला होता, मी थांबलो होतो 1 मिनटं, काय भेटतंय का काय घ्यायला, पण 12 वाजून गेले तर काहीच नाही आहे. असंच जाणं चांगलं नाही वाटत. तो घरी थांबला आहे, तो घरी आहे. तो आता घरी चाललो आहे त्यांच्या. खूप दिवसानंतर आलो आहे. बघू घर भेटते का. भेटलं हेच घर आहे. आत्ताच त्याचं लग्न झालं आहे, मी लग्नाला नाही गेलो आहे. आता ओरडा भेटणार तर वाटते मला. हे घ्या, बघू शकता. आणि गाडी अशीच पार्क करावी लागेल मला, तर लवकर जायचं आहे. सो गाडी मोडूनच ठेवतो. काय बोलता शेठ लोक? इकडे घे मग माग नाही राहू दे ना, का हे होईल का यायला जायला गाड्या प्रकाट. हे इथे घे हे बोलत ओके. बरोबर आहे. सो नवीन नवरा काय बोलता? नवीन काय नाही बोल. अजूनपर्यंत झोपले नाही? नाही बसलो तर आम्ही बसलो. अच्छा, हो नक्की. हो हो या. काकूने मला लेट सोडलंय. आल्यानंतर ये तुम्ही सगळं कामच करून देतो तुला जातो. हो नक्की नक्की. चावी तिलाच लावलं. लावलीस का? हो नक्की काकू. ते प्लेट घासल्यावर लय अवघड आहे. तेच पेट घातल्यावर प्रॉब्लेम आहे. याच्यात सगळं सामान आहे माझं. झोपायचं नाही, ह्याच्यात आहे, वॉटरप्रूफ आहे. 3-4 दिवस, रविवारी निघणार तिकडनं. हो चल जग्गू, इसका नाम जग्गू है. कायडी फट्यावर वाकड सरळ तिकडे जुन्या पोलीस चौकीपासून. चलो निकलते, मिलते बाद में. फोन कर मला. हो नक्की. हो 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 चला. हो हो. सो फायनली काकूनी सोडलं मला. ती सोडत नव्हती. अर्धा 1 तास झोप केलं, पण नाही, आपल्याला जायचं, आपली राईड पूर्ण करायची. नेऊया. भावाने चेक केली गाडी व्यवस्थित. थोडा प्रॉब्लेम होता, तो बोलला करून देतो. तो निघालो आहे आता. खूप लेट झाला आहे, म्हणजे 1 वाजले सहजा. पण निघूया, काय प्रॉब्लेम नाही आहे. आरामात पलटी मारू. आत्तापर्यंत आपण पुण्याच्या बाहेर असतो, पण ठीक आहे. खूप दिवसानंतर आलो होतो काकू बसले. मग तिकडे गुलाबजामुन खाल्ले. तिने जेव करत होते, आपण जेवण घेतलेलं आहे ऑलरेडी. आता बघू, एक ढाबा वगैरे गरम करूया जेवण आणि खाऊया. कारण का आईच्या चपात्यात आई ओरडेल मला, चपाती नाही खाल्लं तर. यावेळी खूप लेट होईल. सो फायनली फलटण पोहोचलोय मी. खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय. खूप गाडी स्लो चालवावी लागली. आता बघू शकता नजारा यार, एक नंबर. सकाळ झाले, सकाळचे 6:30 वाजलेत. अजून पंढरपूर 100 किलोमीटर लांब आहे. 8 वाजतील मला. बघू शकता काय व्ह्यू आहे यार.
देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला हे आहे पुणे महानगरपालिकेचे वारकऱ्यांच्या पिण्यासाठी सुविधा, म्हणजे वारकऱ्यांच्या सोबत हे टँकर जातात. रामकृष्ण हरी माऊली. हे बघा आत्ताची माझ्यासमोरला 4 टँकर गेलेत. रामकृष्ण हरी. म्हणजे प्रशासन हे वारकऱ्यांच्या सोबत आहे मला कळालं आहे, कारण का तुम्ही सुविधा बघू शकता. सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, सिस्टम क्लिअर ठेवल्यात. पाण्याचे टँकर जागोजागी पाण्याच्या टँकर्स आहेत, जागोजागी सुविधा केलेल्या आहेत. मी आत्ताशी येतानाही बघितलं, जे बोलतात ना वारकरी कचरा करतात, घाण करतात, सगळ्या गोष्टी करतात, नाही. रस्ता पूर्ण क्लीन नीट आहे. आता मला गाडी पार्क करावी लागेल. तात्पुरतं मी गाडी इथे पार्क करतो. सो तुम्ही बघितलं असाल आता मी जस्ट पोहोचलो इकडे. सो आता खूप कामं आहेत, खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. सो बघूया. हा जो ब्लॉग इथे संपवतोय मी आता, कारण का खूप मोठा होईल त्याच्यामुळे संपवतोय. तर नेक्स्ट ब्लॉग पूर्ण आजचा दिवस कसा जाईल, कसा नाही जाणार, कशा गोष्टी पंढरपुरामध्ये घडतील आणि कसा आमचा मेडिकल कॅम्प चालतो हे तुम्हाला दाखवेल मी. तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.